एक सिंगल गर्भ ट्रान्सफर करावा की एक पेक्षा जास्त म्हणजे 2-3 गर्भ ट्रान्सफर करावे, हा प्रश्न पेशंटच्या मनात असतो. माझा सल्ला जर विचारणार तर मी ऑलवेज ऍडवाइस करणार की तुम्ही सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी पुढे जावं. कारण ट्विन प्रेग्नन्सी ही नेहमीच कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असते. अशामध्ये आईचं बीपी वाढणं, शुगर वाढणं, बाळाच्या आसपास कुठेतरी पाणी जास्त असणं याची शक्यता वाढलेली असते. तसंच 7व्या-8व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, प्रीमॅच्युअर बेबी होणं, बाळाचं वजन कमी असणं, त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्याची शक्यता थोडी कुठेतरी वाढलेली असते. अशामध्ये सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर हे नेहमीच हेल्दी बेबी असतं. त्या बाळाचं वजन देखील ट्विन्स पेक्षा जास्त असतं आणि प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स देखील कुठेतरी कमी असतात. आणि त्यातूनही जर तुमचा गर्भ जेनेटिकली टेस्टेड असेल, म्हणजे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्ट करून एक नॉर्मल गर्भ आपण ट्रान्सफर करणार असू, तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट ऑलमोस्ट 70 ते 80% असतो. आणि नक्कीच मी सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर ऍडवाइस करते.